भारत माता की जय। प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रिय महाराष्ट्रामध्ये सध्या परिवर्तनाचं वारं अत्यंत वेगानं वाहत आहे आणि यामध्ये अनेक वेळेला लोकांना संभ्रम पडतो, आपण कुणाच्या पाठीशी उभं राहावं। लक्षात ठेवा, गेल्या वर्षापासून आपण एकच गोष्ट बघतो आहोत, आपल्याला तेच लोक हवे असतात जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनुसार भूमिका घेऊन आपल्या समाजाचं रक्षण करू शकतील, आपल्या परिसराचा विकास करू शकतील आणि सचोटीनं आपल्या माता भगिनींचं संरक्षण होण्याकरता सर्व प्रकारचं सहकार्य देऊ शकतील। अशा हिंदुत्वनिष्ठ लोकांना आपण पाठिंबा देणं, त्यांच्या सोबत उभं राहणं हे आज या मितीला आपलं अत्यंत महत्वाचं कर्तव्य आहे। आणि या दृष्टीनं विचार करता मी सर्व हिंदुत्वनिष्ठ लोकांशी चर्चा करून अशा प्रकारच्या निर्णयाप्रत आलो की खरोखर आपल्या श्रीरामपूरमध्ये हिंदुत्वाचं काम करण्याकरता सर्वात उपयोगी जर कोणी व्यक्ती असेल तर ते श्री प्रकाश चित्ते हे आहेत। आणि त्यामुळे मी त्यांना आशीर्वाद तर दिलाच, पण मला अन्य सर्वांनाही हे सांगायचं आहे की आपण ही वेळ चुकवू नये। आपणाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला आपला परिसर सुरक्षित करायचा आहे आणि तो जर सुरक्षित करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची दृष्टी असलेली कोणी व्यक्ती आपल्याला आवश्यक आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी विचारपूर्वक जातींचा विचार न करता, इकडनं तिकडनं पैसे खाण्याचं पाप न करता आपण योग्य तो निर्णय घ्यावा आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा ज्याप्रमाणे राम मंदिरावरती उभा राहिला त्याप्रमाणे तो श्रीरामपुरातही उभा राहील याची काळजी घ्यावी। ही सगळी जबाबदारी तुमच्या सर्वांच्यावरती आहे आणि माझी खात्री आहे की आपण अशा अत्यंत महत्वाच्या प्रसंगी कुठली चूक करणार नाही आणि श्रीराम